वय 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 जाणार का? यांना पण मान बसवूया का आपल्या प्रेमाची इष्टतेने? एवढं प्रेमाची परतफेड तर करायलाच पाहिजे. राहू दे की पंगा गलीत दंगा घराला ए भावानो एक मिनिट ए काय रे तुझं मध्येच त्याची काढलेली प्रेमाची घडी नीट बसेल रे. पण माझं काय तुझं काय इसकडलं आता? आपल्या गावताच्या पेंड्या कोण गोळा करून द्या? आज जेवाय बसताना सगळं ताब्या घेऊन बसत नाही म्हणजे तुझ्या इसकडलेले पेंडे आम्ही गोळा करायच्या वय. ए तू पेंड्या काढले तेच तू गोळा करून घे. चल चल. अय, तुला काय आम्ही खुलेवालीच वाटलो का? ती पळून गेली तर कसं आहे ना भावानो काय पळतात तुम्ही, हा? डोळ्याची पापणी लोकते ना लोकते तो तिला पकडली. अरे तुमच्या पुढे ती पळेल का तरी, हा? बघ मी म्हणलं नव्हतं का ऑलिम्पिक मध्ये मिळेल जिंकलं म्हणून. ए, चल पेंड्या गोळा कर. ए त्या पेंड्या काय प्रकरण आहे? का अडवलं त्यांनी? लेकाने मला विचारले मी नकार दिला म्हणून बळजबरी करतोय माझ्यावर. मला त्यांची नजर काही ठीक नाही वाटत. अगं मग प्रतिकार करायचा ना. बघितलंच ना ती किती जण आहेत त्यात मी एक मुलगी. अगं मुलगी असलीस म्हणून काय झालं? आज कितीतरी मुली समाजातील गुन्हेगारी दूर व्हावे यासाठी गुन्हेगारांशी लढतात. कितीतरी मुली आर्मीमध्ये जाऊन देश सुरक्षित राहावा यासाठी आतंकवाद्याशी लढतात. अगं मुली बस ट्रेन विमान चालवून देशाची प्रगती व्हावी यासाठी लढतात. आणि तू एक मुलगी आहेस असा विचार करत बसलीस आणि यांचा अन्याय सहन करत बसलीस ना तर या नारदमांना तुफान चढावी आणि एक दिवस जे नाही ते करते. टाकून दे त्यांना. एक मुलगी पेटून उठली तर काय करू शकते ते? हीच वेळ आहे खरी अन्यायाविरुद्ध लढायची. अगं विचार काय करते? जा. राहुल्या आली बघ ती. मग कसा आहे आपला रोबा? आता तुम्ही सगळे माझ्यासोबत एवढ्या प्रेमाने वागताय मग मला पण नको का वागायला? राहुल्या तुझं प्रेम सक्सेस झाले वाटतं. आईला खरे की काय? मी स्वप्नात तर नाही ना? करशील लग्न माझ्याशी? तोंड बघा आधी. चांगले तर आहे म्हणून तर प्रेम करतो तुझ्यावर आणि लग्न पण करणार आहे. मग आहे ना तुला आपलं प्रेम मान्य? मग आपण लग्न करू आणि त्याच्यानंतर सुखाचा संसार. मग काय हम दो और हमारे कितने भी. बापाच्या जीवावर गिळायचं बंद करा आणि मग प्रेमाच्या वार्ता करा. आईला हिने तर माझा बापच काढला की. हा अरे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच की. ही काय अशी वय म्हणणार नाही धरायला. एक मिनिट भावानो. अरे हिनं पेंड्या जरी इसकटल्या असल्या का नाही तरी मदत केली अरे पेंड्या गोळा करायला. आभार मानायला पाहिजेत. धन्यवाद बरं का पेंड्या गोळा करू लागल्याबद्दल. ऐ, झालं तुझं? निघायचं आता. ए धरारीला ए मागे व्हायचं मागे. एक जरी पाऊल पुढे आलात ना तर एकेकाची आतडी बाहेर काढीन. त्या रोजच्या त्रासानं जगणं मुश्किल करून सोडलं. घरी सांगावं तर शिक्षण बंद करतील याची भीती. जर सहन करत राहावं तर तुमच्यासारख्या कुत्र्यांना प्रोत्साहन मिळतंय. आजपर्यंत खूप सहन केलं. अरे एवढं जर रक्त उकळी फोडत असेल ना तर सीमेवर जाऊन भारत मातेच्या रक्षणासाठी सांडू दे तुमचं रक्त. ज्या मुली तुमच्याकडे घाण म्हणून बघतात ना त्याच मुली तुम्हाला सॅल्यूट करतील. सॅल्यूट. जन्माचं सार्थक होईल रे तुमचं. ए तिला काहीतरी शिकवलंय. पहिल्यांदा ह्याला हा ना मग हिच्याकडे बघू. अरे याच्याकडे बघून तर वाटते का याला सगळ्यांचा मार तर सोसल का? अरे याची तब्येत बघा. अरे याच्यात ताकद तर असेल का? अरे भावांनो विषय जर तब्येतीचा असता का नाही तर जंगलाचा राजा हत्ती झाला असता, वाघ नाही. अरे ज्या वेळेला 12 हत्तीचे बळ असणार त्या नारदमाचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला तेव्हा कुठे आला होता तब्येतीचा विषय?
ताकद तब्येतीत नसत्या, हिमतीत असत्या. आपण करत असलेल्या चांगल्या कर्मात असत्या. मग आम्ही पण चांगली कामं करतो की. अरे आम्ही पण मर की म्हणून पोरी छडतो. ही असली चांगली कामं. लोकांच्या पोरीसनी भर रस्त्यात अडवायचं आणि छेडायचं हे तुम्हाला चांगली कामं वाटते हा? आणि ही कामं केल्यावर तुम्हाला मर्द वाटतंय. अरे तुमच्या बहिणीला कोणी छेडलं तर तुम्ही काय करा? चमडा लोळवीन पण चौकात उघड करून मारीन डोळं काढून गोट्या खेळीन. आणि त्याचा पाय तोडून हातात देईन त्याच्याच. अरे वा, छान. म्हणजे स्वतःच्या बहिणीची कोण असं वागलं तर तुम्हाला सहन नाही होणार. अरे ह्या सुद्धा कोणाच्या तरी बहिणी असतीलच ना. भावांनो, फक्त एक लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या बहिणीबद्दल तेवढंच बोलायचं जेवढं आपल्या बहिणीबद्दल ऐकू शकाल. भावा, अरे नाव तरी सांग की तुझं. मावळा. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा.